नमस्कार, सुभाष अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आज 4 जानेवारी 2026 रोजी कंबाईनची पूर्वपरीक्षा पार पडलेली आहे। तर त्यामध्ये आपण इकॉनॉमीचे प्रश्न बघणार आहे। ठीक आहे, तर सेट बी आपण बघणार आहे। तर सुरू करूया। तर बघा, क्वेश्चन नंबर 21, खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने? ठीक आहे, संख्यात्मक आणि गुणात्मक अशा पद्धतीचा एक क्वेश्चन राज्यसेवेला विचारलेला होता। ठीक आहे, खालीलपैकी कोणती गुणात्मक साधने नाही आहेत किंवा संख्यात्मक साधने नाही आहेत अशा पद्धतीचा। ठीक आहे, तर हे देसले पार्ट 1 मध्ये जर का पाहिलं तुम्ही तर सरळ सरळ आरबीआयच्या टॉपिकमध्ये आपल्याला मिळू शकतं ह्याचा आन्सर। ठीक आहे, तर संख्यात्मक साधने विचारलेली आहेत ती कोणती असतील? रेपो दर आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री, ओपन मार्केट ऑपरेशन्स। ठीक आहे, ही काय आहेत बरं? संख्यात्मक साधने आहेत। आणि गुणात्मक म्हणजे काय असतात बरं? तर आदेशात्मक काही असतील गोष्टी किंवा सूचना दिलेल्या जर काही गोष्टी असतील तर त्या आदेशात्मकमध्ये गुणात्मकमध्ये येतात आणि संख्यात्मकमध्ये जेणेकरून नंबरने फरक पडेल। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये येतं रेपो दर आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री। तर मग आन्सर कुठे आहे? बी आणि डी। ठीक आहे, पुढे बघा, राजकोषीय तूट म्हणजे काय? आता अर्थसंकल्प हा जो टॉपिक आहे तर त्यामध्ये आपण सर्व प्रकारचे तूट अभ्यासलेला आहे। ठीक आहे, तर त्या टॉपिकमधून हा प्रश्न आलेला आहे। सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक। ठीक आहे, याला काय म्हणतात? सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरकाला काय म्हणतात बरं? तर अंदाजपत्रकीय तूट म्हणतात। ठीक आहे, आणि याच्यातून जर का आपण सरकारी कर्जे वगळली तर त्याला म्हणतात राजकोषीय तूट। राजकोषीय तूटच म्हणजे काय बरं? तर कर्जे, सरकारने घेतलेली कर्जे। ठीक आहे, आणि भांडवली खर्च आणि महसुली उत्पन्नातील फरक तर असं काही नाही आहे। ठीक आहे, त्यानंतर महसुली खर्च आणि महसुली उत्पन्नातील फरक ह्याला काय म्हणतात? महसुली तूट म्हणतात, राजकोषीय तूट म्हणत नाही। तर मग आन्सर काय येईल बरं? फक्त अ। त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 23, अटल इनोव्हेशन मिशन AIM हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे। तर ठीक आहे, येस बरोबर आहे। तर नीती आयोगाअंतर्गत हा उपक्रम सुरू केलेला आहे। ठीक आहे, कधी सुरू केलेला आहे? 16 जानेवारी 2016 मध्ये। ठीक आहे, तर कशासाठी सुरू केलेला आहे? तर नाविन्यता आणि परिसंस्था तयार करण्यासाठी, मग MSME क्षेत्रासाठी हा जवळपास सुरू केलेला होता। ठीक आहे, AIM हा नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे। तर बरोबर आहे। ठीक आहे, नवनिर्माण म्हणजे इनोव्हेशन आणि आपल्याला काय करायचं आहे? इकोसिस्टीम तयार करायचं आहे त्या अंतर्गत। तर दोन्ही सेंटेन्स कसे आहेत? बरोबर आहे। ठीक आहे, तर अ आणि ब दोन्ही बरोबर येईल आन्सर। त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 24, योग्य जोड्या जुळवा। बँकिंग नियंत्रण कायदा कधीचा आहे? 1949 चा आहे। ठीक आहे, बँकांचं राष्ट्रीयकरण 2 वेळेला झालेलं आहे। कधी? 1969 ला एकदा आणि 1980 ला एकदा। ठीक आहे, तर हे 1969 ला झालं त्यावेळेस 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं। 1980 ला झालं तेव्हा किती? 6 बँकांचं झालेलं आहे। आणि 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती होत्या बरं? तर ते 12 होते। त्यानंतर शाखा विस्तार कशासाठी करतो? तर ठेवींचे अधिक संकलन करण्यासाठी। ठीक आहे, मोर डिपॉझिट ठेवण्यासाठी। ठीक आहे, तर मग 1949 बँकिंग नियंत्रण कायदा काय असेल बरं त्याचा आन्सर? तर मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार आणि बँकांचे राष्ट्रीयकरण का केलं? तर सामाजिक उद्देशासाठी। का? तर तळागाळातील घटकांना कर्ज वगैरे सुविधा आपल्याला मिळायला पाहिजे, तर बँकांचं राष्ट्रीयकरण त्यासाठी करण्यात आलं। ठीक आहे, तर आन्सर नंबर काय येईल? 3। इथे बघा, हे जर आपल्याला सीचं तुम्हाला एक जरी आन्सर लागलं 2 तरी आन्सर इथं येऊ शकतं। ठीक आहे, तर अशा पद्धतीने पण आपल्याला जाता येईल। पुढे बघा, क्वेश्चन नंबर 25। ठीक आहे, केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती आहे? ॲक्च्युली महाराष्ट्र राज्याचा हिस्सा स्टार्टअपमध्ये जास्तच आहे, परंतु ह्याचं एक एक्झॅक्ट आन्सर आपल्याला कुठे म्हणजे मिळालेलं नाही आहे। तर आपण जेव्हा आन्सर केली तेव्हा बघूयात की आयोगाचं आन्सर काय देतं, एकतर 2 देईल किंवा 3 देईल। ठीक आहे, पुढे बघा, क्वेश्चन नंबर 26, 19 जुलै 1969 आत्ताच बघितलं आपण की राष्ट्रीयकरण झालं होतं। तर किती खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं? किती? तर 14। आणि 1980 ला किती? तर 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं। आणि मग हे पुढे जाऊन जर का क्वेश्चन त्यांनी डिफिकल्ट करायचं झालं तर हे 6 बँका कोणते किंवा विलिनीकरण कोणत्या बँकेचं कशामध्ये झालेलं आहे, तर हे देखील गोष्टी करून ठेवायच्या आहेत। त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये कर क्षमता वैशिष्ट्ये कर देय क्षमता तत्वाची आहेत? ठीक आहे, तर कोणती असणार आहेत बरं ती? एकतर उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा। बरोबर आहे।
ठीक आहे. आपल्याला उत्पन्नातील विषमता कमी करण्यासाठी कर देय क्षमता ही तत्वे अवलंबावी लागतील आणि कमी उत्पन्न मिळवणारे गरीब लोकांना आयकरातून सूट द्यावी लागेल. करेक्ट आहे. तर हे पण दोन्ही पण करेक्ट आहे. हे कोणी सांगितले होते बघा तुम्ही, ॲडम स्मिथनी 4 तत्वे सांगितली होती. तर त्यामध्ये मधील हे तत्व आहे का बघा. तर कर रचना हा जो टॉपिक आहे तर त्यामधून हा क्वेश्चन आलेला आहे. तर आन्सर आहेच ए आणि बी दोन्ही बरोबर. पुढे बघा क्वेश्चन नंबर 28. हा, भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे. ॲक्च्युली त्यामध्ये टोटल 25 क्षेत्रे होती. ठीक आहे. तर त्यामधील उद्योग क्षेत्रांसाठी 27 क्षेत्रे होती, उद्योगांसाठी 15 आणि सेवा क्षेत्रांसाठी 12 क्षेत्रे, अशी टोटल 27 क्षेत्रे होते. ठीक आहे. तर त्यामध्ये कोणते कोणते येतात बघा. पोलाद, व्यायामशाळा उपकरणे, खेळणी आणि मत्स्यपालन. ठीक आहे. तर ही 4ही उपक्षेत्रे यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे जे सरकारचं वेबसाईट आहे तर त्यावरती तर त्यांनी या 4ही क्षेत्रांचा उल्लेख केलेला आहे. परंतु आयोगाने जर का केवळ ABC जर का दिलं आणि जर नंतर सेकंड आन्सर कीमध्ये पण चेंज करायचं झालं तर याच्यावरती पण संदिग्धता तिथे ठेर होते. ठीक आहे. पुढे बघा क्वेश्चन नंबर 29. आता खूप वेळा प्रश्न विचारतात की कलम 112 कशाशी रिलेटेड आहे. तर वार्षिक वित्तीय माहिती विवरणपत्र. ठीक आहे. हा पण सोपा आहे. आणि 280 काय आहे बरं, वित्त आयोग. मग आपल्याला हे जर 2 जरी जोडायला लागले ना, 1 आणि 4, तरी आन्सर मिळून जातं. त्यानंतर 151 माहिती आपल्याला. तर लेखा अहवाल. ठीक आहे. 148 आपण कॅटचा बघतो तर त्याच सिरीजमधला हा कलम आहे 151. आणि 266 काय बरं, आकस्मिक निधी. ठीक आहे. 267 आकस्मिक निधी. पुढे बघा क्वेश्चन नंबर 30. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय रिझर्व्ह बँकेने RBIने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. ठीक आहे. कृषी हा जो टॉपिक आहे देसले पार्ट 1 मध्ये, तर त्यामधून हा क्वेश्चन आलेला आहे. आणि श्री RV गुप्ता हे कृषी कर्ज विषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. आता बघा हे कधीच आहे, ही समिती 1997ची आहे. आणि त्यानंतरच 1998ला काय आलेलं आहे बरं, किसान क्रेडिट कार्ड ही योजना आलेली आहे. ठीक आहे. किसान क्रेडिट कार्ड, आणि ही जवळपास या समितीने ही सुचवलेली होती. ठीक आहे. श्री RV गुप्ता हे कृषी कर्ज विषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते आणि ह्या समितीनंतरच ही योजना आलेली होती. तर ठीक आहे. तर दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. अ आणि ब दोन्ही योग्य. पुढे बघा भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टी मध्ये डॅश मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तर कधी सुरू करण्यात आलेला आहे, हा जून 2023 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आर्थिक समावेशांसाठी. आर्थिक समावेशन अंतर्गत आतापर्यंत आपण योजना येत होती, प्रधानमंत्री जनधन योजना वगैरे. ठीक आहे. तर यावेळेस काय केलं त्यांनी, एक जरा जुन्या करंट मधला क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर खालीपैकी कोणते लेखापालनाची तत्वे आहेत. तर या ठिकाणी जर का आपल्याला आपण जर का वाचलं तर आपल्याला असं काही खूप खोलात जाण्याचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे. तर बघा, जमा उपार्जित तत्व किंवा आर्थिक घटक तत्व, भौतिकतेचे तत्व आणि मौद्रिक एकक तत्व. तर असं वाचल्यावरती काही तितकासा सेन्स बनत नाही. तर ठीक आहे. तर त्यामुळं ABC किंवा काहीतरी निगेशन करण्यापेक्षा वरीलपैकी सर्व घेऊन जायला पाहिजे. ठीक आहे. काही प्रश्न असे आलेले आहेत इकॉनॉमीमध्ये पण किंवा ओव्हरऑल प्रश्नपत्रिका बघितली तर की तिथे प्रत्येक वेळेस तुम्हाला माहिती असणं गरजेचं नाही आहे. तर तुमचा अप्रोच पण तिथे कामी येऊ शकतो. पुढे बघा, छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते तर त्यावेळेस काय होतं. तर समजा जर डायरेक्ट मार्केटमध्ये जर पैसा ओतला सरकारने तर काय होतं, तर चलन निर्मिती जास्त होते. ठीक आहे. चलन मार्केटमध्ये जास्त येणार. मग लोक काय करणार, तर ते खरेदी करणार. जास्तीचा पैसा हातात आल्यावरती काय करतात, तर ते खरेदी करतात. मग अशामुळे काय होऊ शकतं, तर महागाई पण वाढू शकते. ठीक आहे. महागाई पण वाढू शकते आणि चलनवाढ पण होऊ शकते. ऑलरेडी मार्केटमध्ये खूप मोठा पैसा ओतल्यामुळे काय होणार आहे, चलनवाढ होणार आहे. मंदी येणार आहे का बरं, मंदी कसं येईल, मंदी येणारच नाही आहे ना. तर काय जरी महाग असलं तरी काय असणार आहे, लोकांकडे हातात पैसा असणार आहे. त्यामुळे ती खरेदी शक्ती पण लोकांची काय असणार आहे, वाढणार आहे. आणि महामंदी तर अजिबात येणार नाही. तर त्यामुळे काय असेल बरं आन्सर, चलनवाढ. ठीक आहे. तर आता हा तर खूपच सोप्या पद्धतीचा, दरवेळेस एक वित्त आयोगावरती एक प्रश्न विचारतातच. एक तर ते करंटमध्ये विचारतील किंवा इकॉनॉमीमध्ये विचारतील. तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते,
तर डॉक्टर अरविंद पानघरे. आणि त्यांनी कन्फ्यूज करण्यासाठी लगेच 15व्या वगैरे वित्त आयोगाच्या अध्यक्षांचं नाव पण दिलेलं नाही आहे, तर त्यामुळे हा पण सोप्या कॅटेगरीमधला क्वेश्चन आहे. त्यानंतर खालील विधाने विचारत घ्या. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. आता हे माहिती असण्यासाठी तुम्हाला एक माहिती पाहिजे की आपल्याला कृषी या टॉपिकमध्ये त्यांनी हे खूप वेळा क्वेश्चन असं विचारलेलं आहे PYQ बेसिसवरती की 1950-51 म्हणजे जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपलं अन्नधान्य उत्पादन जवळपास 50 मिलियन टन होतं, ठीक आहे. आणि नंतर ना जवळपास 2020-21च्या आसपास ते किती पटीनं वाढलं होतं? 5 पटीनं वाढलं होतं. त्यानंतर मग 6 पटीनं वाढलं होतं. असे 2 क्वेश्चन येऊन गेलेले आहेत, ठीक आहे. तर मग जवळपास बरोबर आहे, 50च्या 6 पटच आहे 315.7 दशलक्ष टन. तर त्यामुळे हे सेंटेन्स बरोबर आहे, ठीक आहे. पण आता पुढे बघा, भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त आहे. आता हे तुम्हाला कुठं वाचण्यात मिळालं असेल किंवा नसेल, पण तरी पण एक लक्षात घ्या की आपण 2023ला काय केलं होतं की मिलेट वर्ष साजरा केला होता भारताने, ठीक आहे. तर त्यामुळं भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जर जास्त असेल म्हणजे मिलेटची जर का आपली उत्पादकता प्रोडक्शन जर का इथिओपियापेक्षा जास्त असं सेंटेन्स त्यांनी जनरल करून दिलेलं आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये निगेटिव्ह पकडायची काही गरज नाही. तर ते पण आन्सर काय आहे? बरोबर पकडायचं. तर दोन्ही अ आणि ब योग्य आहेत. पुढे बघा, 2024-25च्या आर्थिक वर्षात आता हा करंटच्या ह्याच्यानंतर करंट चालू होतं, परंतु तरी हा देखील आपण इकॉनॉमीमध्ये पकडूयात का? तर बजेट रिलेटेड एक क्वेश्चन आलेला आहे. 2024-25च्या आर्थिक वर्षात डॅश डॅश सकल देशांतर्गत उत्पादन GDP वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहील यासाठी काय अंदाज आहे? तर 6.5%चा अंदाज आहे. जर तुम्ही बजेट जर केला असेल आर्थिक पाहणी तर तुम्ही ह्या क्वेश्चनचा आन्सर इझिली देऊ शकता. तर इकॉनॉमिकमध्ये आता आपण किती क्वेश्चन बघितले? 16 क्वेश्चन बघितले. तर त्यापैकी किमान तुमचे 12 ते 13 क्वेश्चन बरोबर आले असतील तर ठीक आहे, ठीक आहे. तर हे सगळे झाले इकॉनॉमीचे प्रश्न आणि एक पेपर ओव्हरऑलच मॉडरेट होता. तर त्यामधले जर इकॉनॉमीचे प्रश्न जर तुम्ही चांगल्या पद्धतीने डील केले असतील तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क येतील. थँक्यू.